मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत। दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसातला 13वा मुकाबला। एका ठिकाणी आपण पाहतोय साईराज संघ, दुसऱ्या ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघ, हे दोन संघाचं या ठिकाणी बॅटर आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान चलावणारे फलंदाज एका ठिकाणी वैभव, एका ठिकाणी विनीत आहे, दुसऱ्या ठिकाणी वेदांत। ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। हा महत्त्वाचा सामना असेल या ठिकाणी श्री स्पोर्ट्स संघासाठी। हा सामना जिंकणं तर निश्चितच चौथा विजय त्यांच्या वाटेला येईल आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच थोडासा क्वालिफायच्या मार्गावर जाताना दिसेल आपल्याला। तो संपादन करणं गरजेचं आहे साईराज संघाला नक्कीच। बॅक टू बॅक दोन चेंडूवरती एकेरी धाव येताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे। अजून एक सिंगल धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळाली। 3 चेंडू 3 धाव फलकावरती आहेत। निश्चितच वेदांत आणि विनीत ही जोडी मैदानामध्ये आहे। नक्कीच ही जोडी शेवटपर्यंत राहिली तर एक चांगली टोटल या ठिकाणी सेट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मग हलकरीने हा चेंडू सुद्धा खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे। एकच धाव भेटू शकले चेंडूवरती। हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू। निश्चितच एक धाव अजून धावसंघामध्ये ऍड होईल। आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले श्रीनिवासने 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्ची पडत आहे। चांगला स्पेल आपला संपवत असताना, कारण हा शेवटचा चेंडू असेल। शेवटच्या चेंडूवरती सरळ बॅटीने मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतोय आणि फक्त निर्धाव चेंडू भेटतो। हा षटक पहिल्या क्रमांकाचा संपला आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावा आपण फलकावरती पाहिल्या। श्री स्पोर्ट्स संघाच्या 5 धावा फलकावरती आहेत। दरम्यान पुढचं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज मिस्टर सुनील। एकच धाव भेटलेली आहे चेंडूवरती। तर एका धावण्याची धावफलक पुढे सरकते, 6 वरती पोहोचले जाते। पुढे चेंडूची कव्हर दिशेला मारला, फटका करारा होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं। दोन चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत। धावा फलकावरती 7। हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला। पुन्हा एकच धाव भेटू शकेल चेंडूवरती। हलक्या रीतीने खेळून काढला हा सुद्धा चेंडू। एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती। वाट पाहतात एखाद्या खराब चेंडूची आणि त्या चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकेल, परंतु खराब चेंडू आतापर्यंत येत नाहीये। कारण श्रीनिवासने चांगलं षटक हाताळलं। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुनीलने आल्यानंतर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्ची करता ऑन साईडला मारला फटका, चेंडू निघून जातोय। 4 धावांसाठी येतोय चौकार वेदांतच्या बॅटीतून।
नवीन गोलंदाज कुणाल वडके गोलंदाजी मार्गवरती येतोय. हे तिसरं षटक हाताळण्यासाठी धावा फलकावरती आतापर्यंत पाहिलं चौकार आला. 13 धावा फलकावरती आहेत. वेदांतने मारा. हो 14 झाला 14 फोर मारला लाचनी. पहिल्या ओव्हरला 5 नंतर 5 बॉल 5 रन आल्यानंतर लास्टला चौका. बरोबर 14 धावा. हलकर्तीने घेऊन काढलेला निश्चितच चेंडूला एकच धाव भेटू शकेल. या चेंडूवरती एका धावानिशी धावफलक 15 वरती सरकलं जाते. स्ट्राईकला वेदांत आहे. एक बॉल झाला का 2 बॉल झाला? एक बॉल झाला. अरे चल. हलकर्तीने घेऊन काढलेला हा चेंडू सुद्धा एक धाव देऊन जाईल. एका धावानिशी धावफलक अजून एकने पुढे सरकते. धाव फलकावरती लगावतात 16 धावा. ऑन साईडला ढकललेला आहे चेंडू. अजून एक धावसंख्येमध्ये धाव लगावली जाईल. एका धावानिशी अजून धावसंख्या एकने पुढे सरकते. 17 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 3 चेंडू बाकी आहेत अजून या षटकातले. हलकर्ती सुरेख चेंडू पडला. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर सुनीलने सुद्धा पहिले 5 चेंडू चांगले टाकले होते आणि त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूवरती एक मोठा प्रहार केला गेला होता वेदांच्या मार्फत. आता मात्र 4 चेंडू आणि 18 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. हलकर्तीने घेऊन काढल्या चेंडूला अभिनीतने एक धाव भेटेल या चेंडू होती. चला लास्ट बॉल असेल. धावा फलकावरती 19 19 धावा आणि शेवटचा चेंडू असेल. खोलवर टप्प्यात चेंडूवरती सरळ बॅटिंग मारलं फटका या ठिकाणी. फटका चांगला होता परंतु तिथं चांगलं क्षेत्ररक्षण विरेजचं अडवलंय. या चेंडूला आपल्या संघासाठी 3 धावा रोखलेल्या आहेत. षटक 3 क्रमांकाचं या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी स्वप्नील येतोय हे षटक हाताळण्यासाठी. सहा बॉल आहेत या इनिंगचे आणि धावा 20 आहेत फलकावरती. वेदांत विनीत ही जोडी मैदानामध्ये म्हणजे सलामीर जोडी अजूनपर्यंत खेळपट्टीवरती आहे. वेदांत खेळपट्टीवरती आहे तर निश्चितच श्री स्पोर्ट्स संघ मनामध्ये विचार करेल की वेदांतच्या येणारा एक चौकार महत्त्वपूर्ण असेल ह्या मॅचमध्ये एक चांगली टोटल सेट करण्यासाठी. दरम्यान आखूड टप्प्यात चेंडूवरती ढकलून दिलेला आहे. चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. त्या चेंडूला एका धावानेशी धावसंख्येमध्ये वाढ करून जाईल हा चेंडू. एका धावानेशी वाढ झाल्यानंतर धावा फलकावरती 21-21 लगावत आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत या षटकातले. विनीत खेळपट्टीमध्ये विनीतने सुद्धा आतापर्यंत पाहिलं तर एकेरी धावसंख्येवरती भर देऊन धावसंख्येला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये एक मोठा फटका मारणं गरजेचं असेल. आता मात्र या ठिकाणी संधी लाभली होती. थोडासा हलगर्जीपणा फिल्डरचा या ठिकाणी दिसून येत होता परंतु धाव घेण्याची संधी नाहीये. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 धावा एकेरी धाव आलेली आहे. 2 धावांनी 22 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू बाकी आहेत अजूनपर्यंत. एक मोठा फटकाची वाट बघतोय श्री स्पोर्ट्स संघ. एका खराब चेंडूची वाट बघतोय श्री स्पोर्ट्स संघ. एका खराब चेंडूची वाट बघतोय वेदांत. एका खराब चेंडूची वाट बघतोय विनीत आणि तो खराब चेंडू येईल का यावर दुसऱ्याला लक्ष असणार आहे. आणि कारण स्वप्नील आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. साईराज संघ सुद्धा आतापर्यंत एक चौकारा व्यतिरिक्त आपण पाहिलं तर बाकीचे चेंडू सुरेख पद्धतीने हाताळले. आता मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला गेला परंतु टॅपच्या सहारे चेंडू गेला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे.
तर मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव भेटलेली आहे चेंडूवरती. 2 चेंडू बाकी आहेत. 23 धावा फलकावरती आहेत. 2 चेंडूवरती जर 2 धावा एकेरीच्या स्वरूपात आले तर 25-26 टार्गेट राहील. आणि या चेंडूवरती निश्चितच एक मोठा प्रहार आला, एक चौकार आला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या सेट केली जाऊ शकेल. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, परंतु या ठिकाणी खेळून काढला त्या चेंडूला. हा विनीतला वाटला होता की हा आखूड टप्प्याचा 9 लाईनच्या अलीकडे पडला असेल, परंतु तो तसा काही चेंडू नव्हता. एकच धाव काढली गेली या चेंडूवरती. एका धावाने 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा फलकावती. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली तर 25 धावा, 26चं टार्गेट. चौकार आला 28-29चं टार्गेट येऊन राहील सायराज संघासाठी. पण हा चेंडू दर्शवेल की या चेंडूवरती किती धावा येतील. स्वप्नीलचा हा चेंडू निश्चित आपण आतापर्यंत पाहिला तर 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्ची पडलाय. आता मात्र हा चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं असेल सायराज संघासाठी. खोलवर टप्प्यात चेंडूवरती सरळ बॅटिंग मारला फटका. या ठिकाणी एक धाव आलाय त्या म्हणजे 25 धावा टार्गेट. 25 धावा लगावल्या जातील आणि 26 धावांचा टार्गेट सायराज संघासाठी येऊन राहते. चलो नेक्स्ट मॅच साई सिद्धी स्पोर्ट्स आणि जय साई विरार. साई सिद्धी स्पोर्ट्स जय साई विरार. चला 26 धावांचा टार्गेट आणि दरम्यान चला साई सिद्धी आणि जयसाई विरार संघाचे कर्णधार या देवेश टॉस करून घ्या त्यांचा. 26 धावांचा पाठलाग या ठिकाणी गोलंदाजी मार्गपती पहिलं षटक टाकण्यासाठी निशान देतोय. आणि आपण पाहतो सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कुणाल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुनील. ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. पहा 2 धावा फक्त वर आहेत. तर नक्कीच या धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे. पहिली धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. लोअर फुटबॉल पद्धतीचा चेंडू निश्चित ड्राईव्ह केला होता. त्या चेंडूला चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विनीत होते त्या ठिकाणी चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. बॅक टू बॅक दुसरा चेंडू ज्या असा पडला जातोय की त्याच्यावरती एकेरी धाव आलेली आहे. 2 चेंडू 2 धाव फलकावरती. उलटा चेंडू आणि थोडासा या ठिकाणी निशान काय करतोय, लालच देतोय, आमिष देतोय की चेंडू मारण्यासाठी आणि फिल्डिंग त्या पद्धतीने तैनात केली गेलेली आहे. चेंडू अडवलाय. निर्धाव चेंडू. चला 3 चेंडूंवरती 3 गडी गारात केले तर 200 रुपयाचा पारितोषिक सिद्धू पाटील यांच्याकडनं आणि 3 बॅक टू बॅक चौकार ठोकला पारितोषिक सिद्धू पाटील यांच्या मार्फत आणि बॅक टू बॅक 3 चौकार ठोकले तर सिद्धू पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल.
चला निर्धाव चेंडू आणि आपला रिव्ह्यू सुद्धा गमावला या ठिकाणी साईराज संघाने. दरम्यान 3 बॉल झाले, 2 रन. विकेट नाही गेले. बॅटीची कडा लागली होती, झेलची संधी होती, मिस झालंय. आणि एक अनाउन्स अशी सुद्धा आहे, श्री स्पोर्ट्स संघाने बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकले तर सुजितजी केसरी यांच्याकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाणार आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आणि सुजितजी केसरी यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल श्री स्पोर्ट्स संघाला. दरम्यान 4 चेंडू 3 धावा फलकावरती आहेत. सुनील स्ट्राईक एंड वरती. अल्पेश जोशी, आपणास विनंती असेल टॉस करण्यासाठी या. तुमच्या हस्ते हा टॉस केला जाईल. अल्पेश जोशी दादा. 5-3. चला 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत 3. चला एक निर्धाव आलेला आहे, पण षटक संपेल, चान्स मिळणार नाही. क्या बात आहे. सुरेख चेंडू श्री स्पोर्ट्स संघाला आहे. तर नक्की 2 बॅक टू बॅक आल्यात, अजून एक आला तर 1000 रुपये संघाला दिले जातील. सुजित दादा केसरी यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकलेला श्री स्पोर्ट्स संघाला 1000 रुपयाचं पारितोषिक. 1 चेंडू निर्धाव टाका. जयसाई विरार संघ नाणेफेक जिंकलाय. निर्णय लगेच कळवायचा आहे, मैदानामध्ये दाखल व्हायचा आहे. कुणाला येतोय गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी. कुणाल गोलंदाजी मार्गवरती येतोय. हा एक कुणाल समोर कुणाल आहे, तर नक्कीच या ठिकाणी या दोघांचं बॅटल रंगणार आहे. दरम्यान एक षटकामध्ये 3 आल्यात. आता मात्र 23 धावांची गरज असेल, ज्या ठिकाणी 3 षटक असतील. पहा ढकललेला आहे, चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलाय कुणालने आणि बॅक टू बॅक 3 निर्धावाची संधी जी होती ती हुकलेली आहे श्री स्पोर्ट्स संघाची. आता पुन्हा एकदा बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकावे लागतील. सिद्धू पाटील यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 चौकार आणि 3 गडी गारद केले तर 200 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकला सिद्धू पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल. 7 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 7 चेंडूमध्ये 4 धावा गोळा केलेल्या आहेत. आता मला 22 धावा अजून करायच्या आहेत, ज्या ठिकाणी चेंडू बाकी असतील 17. कोलडपा चेंडू ड्राईव्ह केला कव्हरच्या दिशेला, परंतु चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव भेटेल. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल हलक्या घेऊन काढण्याचा प्रयत्न. बॅटीची खालची कडा लागली होती आणि चेंडू खेळपट्टी लगत राहिला होता, परंतु जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला येऊन अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. तर 6 धावा फलकावरती लगावल्या जातात, ज्या ठिकाणी 9 चेंडून जातापर्यंत खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा सुनील स्ट्राईक एंड वरती असेल. समोर गोलंदाज मिस्टर कुणाल. खोलट टप्प्या चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. चेंडू गॅप मधून निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकारानिशी धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचते 10 एकड्यावरती. पुन्हा एकदा कॉलवर टापाय चेंडू ऑन साइडला मारला फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. स्ट्राईक एंड वरती जर नक्कीच चेंडू फेकला असता तर
काहीतरी विपरीत घडलं असं सायरस संघासाठी, परंतु तसं काही न घडता एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावानेशी 11 वरती धावफलक सरकलं जाते. लास्ट बॉल असेल या षटकातला, धावफलकावधी 11. अकरा धावा फलकावरती आहेत. नक्कीच शेवटचा बॉल असेल या षटकातला. कुणाल स्ट्राईक एंडवरती. आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईडचा इशारा पंचांकडून दिला जातोय आणि 12वी धाव फलकावरती लगावली जाते. समीकरण बदलते. 13 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. मात्र हलक्या रीतीने घेऊन काढल्या चेंडूला. एक धाव काढली गेली चेंडूवरती. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. 2 षटकांमध्ये धावा फलकावरती आहेत 13, 13, 13 धावा आणि अर्धा पल्ला या ठिकाणी गाठला गेलेला आहे आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी सायरस संघाला. यष्टीचे इस 12 मध्ये 13 आलेले आहेत. 12 मध्ये 13 करायचे आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर वैभव. मानतो मॅच जर्सी ज्याच्या खांद्यावरती आहे. निश्चित ऑलराऊंड परफॉर्म केला होता त्या मॅच मध्ये, त्यामुळे भेटलेली ही मॅन ऑफ द मॅच जर्सी. चांगला चेंडू. चेंडूला हलक्या रीतीने फक्त दिशा दिली. फाईन लेगची दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू शरीराचा वेध घेऊन या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक धाव काढली गेली लेग बाईटची. 14वी धाव फलकावरती लगावली गेली. खोलटप्पा चेंडू या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण अडवल्या चेंडूला आणि एकच धाव काढली गेलेली आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. निश्चितच त्या चेंडूवरती हिट केला गेला होता सुनील यांच्या मार्फत. हलक्या तरीने घेऊन काढलाय चेंडूला. सुनीलला निश्चितच स्ट्राईक वरती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय कुणाल यांच्या मार्फत, कारण कुणाला माहिती आहे सुनीलच्या बॅटतून चांगले फटके येत आहेत आणि तो मारू शकतो. त्या कारणे त्याला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं असेल. खोलटप्पा चेंडू या साईडला. आता मात्र चेंडू निघून जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. चला 20 धावा फलकावरती. 20 रन ऑन द बोर्ड. 6 धावांची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. 8 चेंडू 6 धावांची गरज येऊन राहते सायरस संघाला. सामन्यामध्ये खेचून आणलेला आहे सुनीलने. 2 चौकार आतापर्यंत लगावले गेलेले आहेत सुनील यांच्या मार्फत आणि या सामन्यामध्ये निश्चितच विजयाच्या दिशेने जाताना सायरस संघ पाहायला मिळतोय. 8 मध्ये 6 धावांची गरज आहे नक्कीच. आता मात्र चेंडू धाव टाकणं गरजेचं आहे किंवा सुनीलचा बळी टिपणं गरजेचं आहे श्री स्पोर्ट्स संघाला. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू या ठिकाणी. एकच धाव घेतली गेलेल्या चेंडूवरती. एका धावानेची धावफलक पुढे सरकते. 21 वरती पोहोचवली जाते. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावफलकावरती 21. 21 रन. एकवीस धावा फलकावरती लगायला अजूनही 5 धावांची गरज असेल. 7 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज.
हलक्या रीतीने ग्लान्स केलाय चेंडूला. एक धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती. आता मात्र शेवटचा षटक. शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी साईराज संघाला. शशांक गोलंदाजी मार्कवरती येतोय हे चौथं षटक टाकण्यासाठी, ज्या ठिकाणी 4 धावा डिफेंड करायच्यात आणि या डिफेंड करता येतील का यावर सुद्धा लक्ष दिलं जाईल या ठिकाणी. त्या अगोदरच डीजे वरती थोडासा काचकूच या ठिकाणी होताना ऐकायला मिळाली आणि 6-4चं इक्वेशन समोर आहे. अटॅकिंग फील्ड सजवली जाते या ठिकाणी. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक, सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक, त्यानंतर ऑन साइडला सुद्धा एक क्षेत्ररक्षक जवळ आणण्यात आलेला आहे. दरम्यान आपण पाहतोय 6-4चं इक्वेशन. शशांक टू कुणाल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला ढकललेला आहे. चिकी एक रन या ठिकाणी भेटताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान 5 चेंडू आणि 3 धावांचं इक्वेशन येऊन राहते. सुनील स्ट्राईक वरती निश्चितच आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करू शकेल का. शशांक टू सुनील. टॅपचे सारे खेळलेला फटका आहे या ठिकाणी. एक धाव भेटू शकेल. चार चेंडू 2 धावांची गरज. चार चेंडू 2 धावांची गरज. चार 2. कुणाल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. एक धाव घेतलाय तर 3 चेंडू मध्ये 1 धावाची गरज असेल. तीन चेंडू 1 धावाची गरज.
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडनं आणि साईराज संघ हा सामना जिंकलेला आहे. चलो नेक्स्ट मॅच या ठिकाणी महत्वाची मॅच असेल दोन्ही संघासाठी. एका ठिकाणी साई सिद्धी स्पोर्ट्स संघ, दुसऱ्या ठिकाणी जय साई विरार संघ. आणि दरम्यान मॅन ऑफ द मॅच देऊया साईराज संघाचा मिस्टर सुनील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.